ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषः। आयुर्वेदाच्या अष्टांग हृदय संहितेत आलेला हा श्लोक। याचा अर्थ असा की स्वस्थ व्यक्तीने आपल्या आयु म्हणजेच आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ब्राह्म मुहूर्तावर उठले पाहिजे। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ब्राह्म मुहूर्त म्हणजे नक्की काय? सूर्योदयाच्या 1.5 तास आधीची वेळ म्हणजे ब्राह्म मुहूर्त। ऋतूनुसार सूर्योदय वेगवेगळ्या वेळी होत असतो। मग हा ब्राह्म मुहूर्त ठरवायचा कसा? तर साधारणतः सकाळी 4 ते 5:30 हा वेळ म्हणजे ब्राह्म मुहूर्त। यावेळी उठल्यास आरोग्य प्राप्ती होते। उठण्याचा आणि आरोग्याचा काही संबंध आहे का? तर हो, नक्कीच। ब्राह्म मुहूर्तावर उठल्यावर शरीरातील जे नॅचरल अर्जेस म्हणजेच वेग असतात, जसे की मल मूत्र यांचे व्यवस्थित प्रवर्तन होते। ब्राह्म मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर। यावेळी वात दोषाचे प्राबल्य असते। हा वातच शरीरातील मल आणि मूत्र यांना शरीराबाहेर काढून टाकत असतो। उशिरा उठल्यावर कफाचा काळ असल्याने हा कफ वाताच्या गतीला अडवतो आणि मग कॉन्स्टिपेशन म्हणजेच मलावष्टंभासारखी लक्षणे दिसतात। ब्राह्म मुहूर्त हा सत्व प्रकर्ष काळ असतो, त्यामुळे यावेळी मन चंचल नसते, कॉन्सन्ट्रेशन चांगले असते, अभ्यास चांगला होतो, कामाची एफिशियन्सी वाढते। आता सर्वांनीच ब्राह्म मुहूर्तावर उठावे का? तर नाही। ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषः म्हणजेच हा नियम केवळ स्वस्थ व्यक्तींसाठी आहे। जे आजारी असतील किंवा ज्यांनी बराच वेळ प्रवास करून जे थकलेले असतील, बालक, गर्भिणी, सुतिका यांना हा नियम लागू पडत नाही। रात्री जागरण झाले असेल किंवा ज्यांची नाईट शिफ्ट असते, त्यांनी जेवढा वेळ जागरण झाले आहे त्याचा अर्धा वेळ दिवसा झोप घ्यावी। झोप म्हणजे निद्रेविषयी आयुर्वेदीय ग्रंथामध्ये अशी बरीच माहिती आली आहे। ती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आयुर अमृतला सबस्क्राईब करा। धन्यवाद।